30 महानगरपालिकांचे निर्णय जसे जसे यायला लागलेले आहेत तसं तसं सर्वत्र भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचं एकत्र राहणं किती आवश्यक आहे हे सिद्ध झालेलं आहे. महायुतीचा प्रचंड विजय झालेला आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थातच मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि सहकारी बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन आहेत. आणि हा विजय जो आहे तो नतद्रष्ट असणाऱ्या त्याचप्रमाणे मुस्लिम अनुयायांच्या सर्व सीमा ओलांडलेल्या उद्धव ठाकरे सेनेचा पूर्णपणे पाडाव निश्चितपणे मुंबईकरांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. अर्थातच बाळासाहेबांची सगळी स्वप्न धुळीला मिळवली, बाळासाहेबांची सगळी तत्त्व धुळीला मिळवली आणि एक अत्यंत टोकाचा असा मुस्लिम अनुनय करून जनतेला मूर्ख बनवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आणि त्यांना वाटत होतं की मराठी माणूस अजूनही आपल्या नाटकाला भुलेल, फसेल आणि परत रुसलेला मुंबईकर भाजपपासून आपल्याकडे येईल. परंतु ते स्वप्न दिवास्वप्न ठरलेलं आहे आणि हा मोठा विजय भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला मुंबईमध्ये मिळत आहे. अर्थात हा विजय जो आहे तो देवेंद्रजींचा आहे, हा विजय शिंदे साहेबांचा आहे आणि या दोघांचा विजय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिथे राष्ट्रीय नेते इथे आले नाहीची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. कदाचित मोदी आणि शहा आले असते तर कदाचित हा विजय मिळालाही नसता अशी शक्यता, दाट शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, शिंदे साहेबांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुरक्षित, अत्यंत सक्षम आणि कणखर भूमिका घेऊन आता तुम्हाला जे लोकांनी जनविश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरा आणि लोकांची कामं करा. हिंदुत्वाचा जो प्रश्न जो आहे त्याच्यावरती निश्चितपणे तुमचं मत जे आहे ते ठाम असलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे. असे सगळ्या लोकांचं जनकल्याणकारी काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे करता येण्यासारखं आहे, घुसखोरांच्या प्रश्नावरती जे इलाज करता येण्यासारखे ते सगळे सगळ्यांनी करावेत अशीच सर्वांची अपेक्षा राहील. आता एवढा मोठा जनादेश त्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींचं नेतृत्वही सिद्ध झालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये योगीजींच्या नंतर सर्वात मोठा नेता म्हणून आज देवेंद्रजींचं नाव सर्वांना घ्यावं लागेल यात काही शंका नाही आहे. त्यांना आपले नेतृत्व गुण सिद्ध केलेले आहेत आणि पुन्हा एकदा मोठा विजय आपल्या पक्षाला प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे त्याचे पक्षांतर्गत विरोधक जे आहेत ते काही काळात तरी थंड राहतील असं आपल्याला दिसतं आहे. पक्षांतर्गत विरोधक त्याचप्रमाणे दिल्लीश्वरामध्ये जे काही बसलेले काही विरोधक आहेत ते अर्थात आता फार मोठी आव्हानांना मुंबईला तोंड द्यावं लागणार आहे. सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते डेमोग्राफिक आहे, म्हणजेच लोकसंख्यात्मक वाढीचं आहे. मुस्लिमांची प्रचंड लोकसंख्या मुंबईमध्ये वाढलेली आहे. त्याचं काय तुम्ही करणार आहात? हा भस्मासूर कुठपर्यंत पोहोचणार आहात? बांगलादेशी घुसखोरांना कशाप्रकारे तिथून हुसकून लावणार आहात? या सगळ्या गोष्टी सगळ्या नजरेसमोर लोकांच्या आहेत. लोकांनी तुम्हाला अपेक्षेने निवडून दिलेलं आहे. त्या गोष्टींवरती धडक कारवाई त्यांना करावी लागेल. घुसखोरांच्या प्रश्नावरती त्यांना इलाज करावा लागेल आणि जो इलाज जो आहे तो कायमस्वरूपी तोडगा म्हणून करावा लागेल. खातूर इलाज करून चालणार नाही. घुसखोर अगदी तुमचे बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते गिरगावामध्ये अगदी भायखळ्यापासून ते आपल्या दादरपर्यंत पोहोचलेले आहेत, मध्यमवर्गीय दादरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा इलाज जो आहे तो या शासनाला करावा लागेल. येत्या काही दिवसांमध्ये खूप आव्हानात्मक परिस्थिती आहे. त्या आव्हानात्मक परिस्थितीला सामना द्यायचा तोंड कसं द्यायचं हे अर्थातच शिंदे सेनेने आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित बसून ठरवायचं आहे. परंतु आता या घडीला मात्र मुंबईचं अहमदाबाद करण्याचं जे स्वप्न मामूनी पाहिलेलं होतं ते धुळीला मिळालेलं आहे. मामूचा पूर्णपणे पाडाव झालेला आहे आणि हा मराठी हिंदूंचा विजय आहे. सर्व समस्त राहणारे हिंदूंचा विजय आहे, हिंदूंच्या एकतेचा विजय आहे. आणि मुंबईच्या प्रश्नावरती आम्ही मुंबईचे मालक आहोत असा अभिनिवेश आणि अशी एक कुत्सितपणाची भूमिका घेऊन चालणारे लोक जे आहेत त्यांचा पूर्णपणे पाडाव मुंबईतल्या हिंदू समाजानं केलेला आहे. यात काही शंका नाही आहे. आता येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या सेनेने मोठं काम करायचं आहे, आव्हानात्मक काम करायचं आहे. या सर्व कामासाठी सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहतील. परंतु त्यांनी जो त्यांच्यावरती विश्वास जनतेने दाखवला आहे त्याला सार्थ व्हावं अशी कामगिरी करावी अशीच सर्वांची अपेक्षा आहे.